हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, नक्षिकात या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे. पहा, नक्षिकात या शब्दाचा अर्थ काय आहे तर पायाच्या नखापासून शेंड्यापर्यंत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पायाच्या नखापासून शेंड्यापर्यंत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश म्हणतात. पहा मित्रांनो, जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? जिज्ञासू म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जिज्ञासू. समोरचा प्रश्न, डॅश डॅश किती वाईट घटना ही गाळलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी अव्यय वापरायचे. पहा, गाळलेल्या जागी आपल्याला योग्य केवळ प्रयोगी अव्यय वापरायचे. पहा, किती वाईट घटना ही तर काय वापराल आपण? अरे रे. बरोबर, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अरे रे. समोरचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, गटात न बसणारा शब्द, मित्र, शत्रू, सखा, सोबती. ओके, पहा, मित्र, सखा, सोबती हे एकदम गटात बसणारे शब्द आहेत. शत्रू हा वेगळा शब्द आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, शत्रू. ओके, समोरचा प्रश्न, रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे. या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. पहा, रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे. या वाक्यातील कर्ता काय असेल? कोणी लिहिली तर ती लिहिली रणजित देसाई. बरोबर, यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, रणजित देसाई. समोरचा प्रश्न, खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा. पहा, काना मागून आलीनी काय झाली? तिखट झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, तिखट झाली. समोरचा प्रश्न, विडा उचलणे या वाक्प्रचाराच्या योग्य पर्यायातून अचूक वाक्य निवडायचे. पहा, विडा उचलणे म्हणजे काय रे तर कोणत्याही गोष्टीची प्रतिज्ञा करणे. ओके, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, प्रतिज्ञा करणे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचे. पहा, सामान्य नाम, शाळा, नागपूर, हिमालय, नर्मदा. तर ते आहे शाळा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, शाळा. समोरचा प्रश्न, हे काम खूप मोठे आहे, नकारार्थी करायचं. हे ते काम खूप मोठे आहे या वाक्याला आपल्याला नकारार्थी करायचे. कसं करता येईल तर ते काम काही छोटे नाही या पद्धतीने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ते काम काही छोटे नाही. समोरचा प्रश्न, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर तो असेल अपकर्ष. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अपकर्ष. समोरचा प्रश्न, मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. मैदानावर मुले खेळू लागली, संयुक्त क्रियापद कोणतं असेल रे तर ते असेल खेळू लागली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, खेळू लागली. समोरचा प्रश्न, अभ्यास या शब्दाचा संधी सोडवा. अभ्यास या शब्दाचा संधी कोणता आहे? अभि अधिक आस म्हणजेच अभ्यास. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, अभि अधिक आस. ओके, समोरचा प्रश्न, साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवायचं आहे. साहेबांनी पत्र फाडून दिले. पहा, हे केवळ वाक्य, त्याचं संयुक्त वाक्य कसं करता येईल तर साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले या पद्धतीने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले. ओके, पुढे पाहूया. योग तुझा. पहा, सदा सर्वदा
गळलेलं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं आहे? पहा, सदा सर्वदा योग तुझा घडावा क्रियाविशेषण जे आहे ते सदा सर्वदा हेच आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सदा सर्वदा. समोरचा प्रश्न, पुढील शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. पहा, शब्द आहे सज्जन. सज्जन कसा विग्रह होईल? तर सत अधिक जन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सत अधिक जन. समोरचा प्रश्न, मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचंय. पहा, मुलगा चांगला खेळतो. कसा खेळतो? चांगला. म्हणजे क्रियाविशेषण काय असेल? तर ते असेल चांगला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चांगला. समोरचा प्रश्न, काळाचे मुख्य प्रकार किती आहेत रे? काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत. बरोबर, भूत, वर्त आणि भविष्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय? केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ आहे चुकीचा उपाय करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चुकीचा उपाय करणे. समोरचा प्रश्न, आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे रे? आजीचा विरुद्धार्थी शब्द माझी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 माझी. समोरचा प्रश्न, आजी म्हणजे सुरू असलेला, माझी म्हणजे झालेला. ओके, आजी म्हणजे सुरू असलेला, माझी म्हणजे झालेला. तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते आहेत? तळे या शब्दाचे अनेक वचन आहेत तळी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तळी. समोरचा प्रश्न, भाषा म्हणजे काय रे? भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विचार व्यक्त करणारे साधन. समोरचा प्रश्न, दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी योग्य एक शब्द कोणता आहे? दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र म्हणजेच काय असतं? दैनिक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दैनिक. समोरचा प्रश्न, कोल्यांची डॅश डॅश असते. कोल्यांची काय असते? कोल्यांची कोल्हे कुई असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कोल्हे कुई. पुढे पाहूया, नीलकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? तर ते आहे शंकराचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शंकर. समोरचा प्रश्न, मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा असतो मितभाषी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मितभाषी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.